हे अतिशय घातक आहे आणि एका क्रूर हत्येमागच्या लोकांची ह्यांना जर आठवण असेल तर त्यांची विचारधारा काय आहे याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे. परळीमध्ये काल वाल्मिक कराडकरांची आठवण धनंजय मुंडेंना झाली. संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपीची आठवण होते. काय सांग त्यांच्या स्टेटमेंटचा मी जाहीर निषेध करते. कुणाच्या तरी वडिलांची आणि महाराष्ट्राच्या लेखाची हत्या ज्यांनी केली आणि नुसती हत्याने क्रूर हत्या केली आहे, अशा लोकांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. आणि अशा लोकांबद्दल जर महाराष्ट्रातला कुठलाही नेता त्यांना जर आठवण येत असेल तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे. आणि मला असं वाटतं हे दुर्दैव आहे की अशा प्रवृत्तीला जर कुठल्याही पक्षातून अशा काही त्यांना त्यांच्या आठवणी किंवा त्यांना मदत करण्याची भूमिका केली असेल तर त्या पक्षाच्या नेत्यांना माझी विनम्र विनंती आहे की अशा लोकांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे. कारण का हे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी हे अतिशय घातक आहे आणि एका क्रूर हत्येमागच्या लोकांची ह्यांना जर आठवण असेल तर त्यांची विचारधारा काय आहे याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे. पुणे बेंगलोर आता महाराष्ट्र चालतोय, मात्र राष्ट्रवादी देखील यशवंत विचारासाठी शरद पवारांची, मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खिंडार पडताना आपल्या राष्ट्रवादीला पाहायला मिळतो. साताऱ्यातले असेल त्याचबरोबर तुमचे जिल्हाध्यक्ष असतील त्यांनी पण आता अजितदादांच्या गटात गेलं, त्यामुळे पक्ष वाढायचं सोडून पक्ष कमी होतोय असं वाटतंय का तुम्हाला? अशा अनेक ठिकाणी होतात. आता पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या पक्षाचे अध्यक्षच तिथे पण बाहेर पडले. मला माहिती असेल आमचे प्रदीपदादा गारटकर, आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलं. त्याच्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये बराच विस्कळीतपणा सगळ्याच पक्षांमध्ये आलेला आहे. काही ठिकाणी इनकमिंग वाढले, काही ठिकाणी कमी झालंय. आणि साम दाम दंडभेद हे माझी लाईन नाही, माननीय मुख्यमंत्र्यांची लाईन आहे. आमचं म्हणणं आहे की इलेक्शन हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच संविधानाने चाललं पाहिजे. साम दाम दंडभेद ही आमची विचारधाराही नाही आणि आमच्या ध्यानीमनीही नाही. त्यामुळे दुर्दैव आहे की हे महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीने किंवा कुठल्या दिशेने चाललेलं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट की सत्तेचं विकेंद्रीकरण ज्या वास्तूमध्ये आज आपण आहोत कराडमध्ये, त्या कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी तर स्वप्न होतं की सत्ता केंद्रित होता कामा नये, त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. आणि आज दुर्दैवाने ती सत्ता एकाच ठिकाणी आपल्याला एकत्र होताना दिसते. हे कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे.